हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी. सर्वांना. कसे आहेत सर्व? बरे आहेत ना? रामकृष्ण मंडळी सर्वांना. रामकृष्ण कसे आहेत सर्व तुम्ही? खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवत आहे आम्ही. हो. थंबनेल वरून तुम्हाला कळत असेल की हा ब्लॉग कसला बनवता आहे ते. तर हा ब्लॉग आम्ही बनवणार नव्हतो, पण स्पेशली मला 3-4 जणांनी सांगितलं होतं की ताई बनवा, तुम्ही बनवा. तुमचं सेकंड पेमेंट आल्यानंतर सुद्धा याच्या पुढे काही मी बनवणार नाहीये, आधीच सांगते. पण म्हणजे आम्हाला खूप आनंद झालाय, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की बनवतो हा व्हिडिओ आहोत आणि तुमच्यापर्यंत शेअर करतो आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ बघत राहा, कोणी स्किप करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी जरा बेल आयकन दाबा, सर्वांनी लाईक सर्वांनी शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि लाईक कमेंट पण देत जा तुम्ही व्हिडिओ. लाईक करा, कमेंट करा, हाईप द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि माझा व्हिडिओ हा जर कोण फर्स्ट टाइम जर बघत असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरं पण चॅनल आहे कोकणी.चेतन, हे माझं चॅनल आहे. त्या पण चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर आता मेन मुद्द्यावर बोलूया आपण. खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी रिअली, काय सांगू. हो ना, तर तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला पण. मला पण कारण कसं आम्ही तेव्हा विचार पण केला नव्हता की आम्हाला म्हणजे युट्यूब मधून पण काहीतरी पेमेंट येईल कधी. खरंच येतं का? केला नव्हता. हो. तर ते खरंच झालं आहे प्रत्यक्षात. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. आणि आमचं हे दुसरं आहे. येस, हे सेकंड पेमेंट आहे. सगळ्यात जास्त फर्स्ट मेहनत पेमेंटचा चेतनची व्हिडिओ पण तुम्ही आहे. बघितला असेल की म्हणजे कसं आलं आमचं पेमेंट वगैरे ते. हे सेकंड पेमेंट पण आम्हाला आलं थोडं, असं नाही बोलू शकत की म्हणजे डिले झालं असं पण नाही. फक्त आपल्यावरती आहे, आपण कसं काय आपल्यावरती आहे, तुम्ही किती काम करता त्याच्यावर ते पण असतं. कन्सिस्टन्सी नाही सोडायला पाहिजे, तर ते पेमेंट नक्की. तरी पण माझ्यात तसे व्हिडिओ कमी येतात किंवा काही कारण असतं, काही कामं असतात, त्यानंतर पण सगळं आम्हालाच बघावं लागतं. त्यामुळे आम्हाला थोडं म्हणतात ना की पुढे मागे व्हिडिओ होत राहतात. पण तरी पण आम्ही म्हणजे व्हिडिओ हे करत असतो, अपलोड करत असतो चॅनलला. म्हणजे असं खंड नाही पाडत, म्हणजे की 4 दिवस 5 दिवस तसं काही होत नाही. मोठ्या व्हिडिओना थोडं मला लेट होतं, पण कसं मी करणार आहे कंटिन्यू. कारण ह्या आताच्या 15 दिवसात आहे ना खूप बिझी शेड्यूल होतं सर्व. मग त्यानंतर काही व्हिडिओ वगैरे बनवायला नाही मिळाले आम्हाला, असं सर्व होतं. सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आम्ही. सर्वांनी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. नवीन कोणाचे चॅनल असतील त्यांनी सुद्धा आमच्या चॅनलला फॉलो करत राहा, मी तुम्हाला सुद्धा समजेल. तर त्यांनी पण कमेंट करा, आम्ही रिटर्न देऊ नक्की. येस, म्हणजे कोणाला सपोर्ट हवा असेल तर, कोणाचा सपोर्ट पाहिजे असेल तर सर्वांनी कमेंट करा मंडळी. आणि आता चला मेन मुद्द्याकडे वळूया आपण, हो की नाही. आमचं फर्स्ट पेमेंट आधी आलं होतं, झाले 2-3 महिने झालेले आहेत. आणि हे पण पेमेंट आहे ना आमचं आलं असतं मागच्या महिन्यामध्ये, पण $4 मला कमी पडत होते, त्यामुळे ते नेक्स्ट याच्यात अपलोड झालं. तसं झालं. पण तरी हरकत नसते का माहितीये का, कारण ते आपले ऍड होत असतात. म्हणजे जरी तुमचं या महिन्यात नाही झालं, पुढच्या महिन्यात येणार असेल तरी काळजी करू नका. उलटा अजून जास्त येऊ शकतं, म्हणजे डॉलर जमा झाले. तुम्हाला सगळीकडून जर सपोर्ट असेल ना तर खरंच जास्त येऊ शकतात. तुम्हाला खरंच सांगते, मी सगळी सांगणार आहे. किती आलं पेमेंट, काय झालं, कधी आलं वगैरे सर्व गोष्टी सांगते, शेअर करते. पेमेंट येण्यासाठी ते पण ते पण इम्पॉर्टंट आहे. तर मग किती डॉलर जमा झाले होते आमचे ना, फर्स्ट टाइम $111 जमा झाले होते, आहे की नाही, फर्स्ट पेमेंटला. आणि आत्ताच्या ह्याला आमचे 145.79 समथिंग $डॉलर जमा झाले. म्हणजे 145 झाले होते आमचे जमा आत्ताच्या ह्याला. पण त्याच्यामध्ये पण कसं आपला टॅक्स वगैरे कट होत असतो. कारण कसं आहे, आपलं पेमेंट येतं US मधून, आणि त्याच्यामुळे ते कन्व्हर्जन मनी कट करत असतात. ते तर करावंच लागेल. कारण का माहितीये का, नाहीतर ते कसं ते आपल्यावरतीच टाकणार ना. आपण व्हिडिओ अपलोड करतो म्हणून ते आपल्यावरती टाकतात, ते बेअर नाही करत कंपनी. तर त्याच्यामुळे तुम्ही जर काही काम करत असाल तर त्या हिशोबानेच करा की तुमचं पेमेंट कसं आलं पाहिजे. नुसतं असं नका विचार करू की $100 झाले म्हणून आलं पेमेंट, असं नाहीये. तर त्या हिशोबाने तुम्ही काम करा की कसं जास्तीत जास्त पेमेंट जनरेट करता येईल. आणि तुमचं पेमेंट जर तुम्हाला प्रॉपर मिळवायचं असेल, $100 तर मिनिमम करायचं आहे, तुम्हाला माहिती आहे. पण ते मंथ एंड पर्यंत तुमचं तेवढे झाले पाहिजे, या हिशोबाने काम करा तुम्ही. म्हणजे कसं आहे, आपलं जे पेमेंट येतं, आज आपला महिना संपतो, उदाहरणार्थ आता एप्रिल चालू आहे, तर आपला 30 एप्रिलपर्यंत जेवढे जमा होतील त्याचे पैसे तुम्हाला 20 ते 25च्या मध्ये पुढच्या महिन्यात म्हणजे मे मध्ये येणार, असं धरून चालायचं. तर तुम्ही त्या हिशोबानेच काम करा की तुमचे डॉलर त्या हिशोबाने जमा झाले पाहिजे. 21 ते 25 वगैरे डेट देतात ते आपल्याला, तेव्हा आपलं पेमेंट येतं. म्हणजे मिनिमम 100 झाले पाहिजेत आणि मॅक्झिमम तुम्ही करा तुमच्या ह्याने, तेवढं करा, तेवढे तरी झाले पाहिजे, मिळणार तुम्हाला पेमेंट. आणि आता ते डॉलर कसे मिळवायचे त्याच्याबद्दल ममता सांगेल, त्यासाठी काय करायचं ते. तर मंडळी, मला हे सांगायचं आहे की मला सर्वात जास्त सपोर्ट आहे ना मेंबरशिप, सुपर चॅट, ह्या सर्व गोष्टींमधून जास्त होतो. आणि तुम्हाला खरं सांगते, म्हणजे म्हणतात ना, देवाच्या कृपेने असेल की मला भरपूर म्हणजे बाहेरून सपोर्ट आहे. हिचा पण खूप सपोर्ट आहे. तेच ना, मला ना सर्वात जास्त आहे ना बाहेरून खूप सपोर्ट आहे. म्हणजे कसं बरेचसे आपल्या ओळखीचे लोक असतात, त्यांना पण आपण व्हिडिओ जेव्हा शेअर वगैरे करतो त्यानंतर ते पण आपल्याला सुपर चॅट किंवा तुमच्या व्हिडिओना सुद्धा करत असतात बघा. तर तिथून पण मेंबरशिप, सुपर या माध्यमातून पण तुम्ही पेमेंट मिळवू शकता. जर तुम्ही लाईव्ह वगैरे घेत असाल त्यासाठी तुम्ही प्रयत्न जास्त करा. म्हणजे कसं आहे, त्यांना तुम्ही थोडं इन्सिस्ट करा की तुम्ही करा. आपण सर्व गोष्टी सांगायचं त्यांना, कसं असतं, काय असतं. जर तुम्हाला त्यांची आपले व्हिडिओ जर त्यांना आवडत असतील
तरी सुद्धा मग ते कसं एकदा माणसाला सवय लागली ना बघायची का मग स्वतःहून ते आपल्याला देतात माहितीये का. म्हणजे म्हणतात ना की कुठेतरी वा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, आम्हाला खूप आवडतात, आम्ही फॅमिली सर्व बघतो. मग ते तुम्हाला माहितीये का, त्यांना समजलं ना की तुमची मेंबरशिप आहे किंवा तुम्हाला सुपर चॅट करायचं असतं, मग ते स्वतःहून करतात आपल्याला किंवा देतात. असं पण आहे. तर आमच्या बाबतीत असंच सर्व काही जास्त घडतं, त्यामुळे आमचं सेकंड पेमेंट म्हणजे म्हणतात ना की थोडेसे जास्त डॉलर जमा झाले तिकडे. हे मेन रिझन आहे या गोष्टींचं. आणि तुम्हाला ह्याच्यातून सुद्धा मिळतातच, शॉर्ट्स मधून, लॉंग मधून ते सुद्धा पॉईंट्स मिळतात किंवा डॉलर्स मिळतात, जमा होतात. आता खूप जण बनवतात सर्व व्हिडिओज की किती व्ह्यूजला किती मिळतात, काय मिळतात. ते मी काही बनवला नाहीये व्हिडिओ, पण आम्हाला आता कळायला लागलंय तर किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात किंवा किती डॉलर मिळतात, ते किती तुम्हाला पण पॉईंट्स कळत मिळतात. जाईल जेव्हा तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं चॅनल तुमचं मॉनिटाईज चॅनल झालं असलं तेव्हा की तुम्हाला कळणार असते. मॉनिटाईज झालं की तुम्हाला पण कळेल किती व्ह्यूजला कसे डॉलर मिळतात. कारण ते एका व्हिडिओला मिळतात तसं प्रत्येक व्हिडिओला मिळतात तसं तसं नसतं, नसतं. वेगवेगळं असतं कॅल्क्युलेशन. आता व्हिडिओच्या आपले एवढे व्ह्यूज झाले म्हटलं प्रत्येक व्हिडिओला तेवढेच मिळतात असं पण व्हिडिओच्या नसतं. बोलतात ना काय आरपीएम वर, त्याच्यावरती सगळं डिपेंड हा, असतं. त्याच्यावर डिपेंड असतं. व्हिडिओ तुम्ही आता अपलोड केलाय, लगेच तुमचा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय ग्राफ, त्याच्यावर अवलंबून आहे ते सर्व गोष्टी. तर तुम्ही तिन्ही माध्यमातून पेमेंट मिळू हा. शकतात, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह. लाईव्ह या तिन्ही लाईव्हचा पण मध्ये सपोर्ट जर तुम्हाला मिळत असेल तर तिथून पण सुद्धा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. ते पण आहे. ते तुम्ही कसं तुम्ही ओळखा की तुमच्या चॅनलला कुठून रिस्पॉन्स जास्त येतोय, हा, ते कुठून महत्त्वाचं जास्त आहे. तुमचे डॉलर जमा होत आहेत, त्या हिशोबाने तुम्ही काम करा. त्या आमच्या इथे लाईव्हला सुद्धा Content मला मध्ये. भरपूर झालाय सपोर्ट. त्यानंतर live ला मला support झाला. तिन्हीकडून होतो आहे, म्हणजे तसं म्हणायला गेलं तर. म्हणून म्हणजे कसं तिन्हीकडून आम्ही फोकस ठेवलेला आहे. म्हणजे कसं सर्वच हे आहे, काय म्हणतात ते, बॅलन्स आहे सर्व. आणि तुम्ही एक करू शकता, जर तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ हे जर म्हणजे लोकांना आवडत असतील, तुमच्या ओळखीच्यांना कोणी म्हणा की तुम्हाला तुमच्या सपोर्टरना, तर तुम्ही त्यांना शेअर पण करा. त्या व्हिडिओला पण तुम्ही सुपर चॅट आणि करायला सांगू शकता. त्याच्यामुळे काय होईल माहितीये का, तुमचे डॉलर पण जमा होतील आणि ग्राफ पण वाढेल. तसं त्यासाठी. तुम्ही खोटं वाटतं असेल तर माझ्या चॅनलला वगैरे जाऊन बघा की म्हणजे आणि तुम्ही असं नका करू की व्हिडिओ टाकला युट्यूबला की झालं, तुम्ही त्याला शेअर पण करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना बघायला सांगा, तुमच्या ओळखीचे असतील काय असतील त्यांना शेअर करा. आता खूप जणांनी मला लास्ट टाइमला कमेंट सुद्धा केलेल्या, म्हणजे कसं तुमचं कसं काय पेमेंट आलं, तुमच्या याला व्ह्यूज सुद्धा कमी आहेत, जास्त नाहीये, तरी पण तुम्हाला कसं हे झालं. तर म्हणतात ना प्रत्येक गोष्ट व्ह्यूजवर सुद्धा नसतं, व्ह्यूजवर असतंच, नाही असं नाहीये. पण तुम्हाला जर सपोर्ट होत असेल बाहेरून, म्हणजे सुपर चॅट, सुपर स्टिकर, ह्या सर्व गोष्टी मेंबरशिप मधून होत असेल तर तुमचं म्हणतात ना पेमेंट येऊ शकतं आणि तुम्हाला मिळू शकतात पैसे. असं पण आहे ते. कसं आहे, आता आपण म्हणजे कसं असं बोलू नाही की आपण खूप मोठे क्रिएटर म्हणजे युट्यूबर आहोत, त्याच्यासाठी आपल्याला हळूहळू पुढे जायचं असेल. रिअली म्हणजे आम्हाला खरंच माहिती नव्हतं की म्हणजे आम्ही खरंच आमचं युट्यूब चॅनल कधी होईल ओपन आणि आमच्याकडे खरंच 2 पैसे मिळतील असा कधी विचार, म्हणजे म्हणतात ना आम्ही हे केलंच नव्हतं म्हणजे आणि कधी. आपण कसं आपण नॉर्मल असे सामान्य माणसं आहोत, म्हणजे मराठी फॅमिली, तेच ना. आणि आपण असं स्ट्रगल करत करत पुढे येतोय. तर त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला लक्षात द्या तर ह्याच काही गोष्टींवर द्या, मेंबरशिप, सुपर चॅट, सुपर स्टिकर, ह्याच्यातून तुम्ही जेवढा सपोर्ट मिळत राहील तेवढा घेत राहा आणि हळूहळू काम करा व्हिडिओवर. ते तर तुम्हाला सगळे व्हिडिओ तर तुम्हाला पण मिळत असतील युट्यूबला की कसे व्हिडिओ बनवायचे, काय थंबनेल लावायचं. तर ते सगळं तुम्ही कुठल्या टायमिंगला काय काय करायचं ते सगळं तुम्हाला व्हिडिओ युट्यूब मधून तर मिळतं. थंबनेलला सुद्धा जास्त चांगलं काम त्याच्यावरती करा. पण काम करा आणि साईड बाय साईड हे पण करा, तर तुमचं पेमेंट तर लवकर लवकरात येण्यासाठी लवकर मदत येऊ होईल. शकेल. म्हणजे आता मदत तुम्ही होईल जर विचार आपल्याला. करतील नाही मी फक्त आता व्ह्यूजवरच करणार. व्ह्यूजवरतीच करणार आणि मोठ्या व्हिडिओवरतीच काम करणार आणि पेमेंट मिळवणार, तर त्याच्यामध्ये काय ते होतं कसं माहिती असतं आहे ना, का, नवीन चॅनल असल्यावर शक्य नाही होत त्या गोष्टी. असं आहे. शक्य नाही होत असं. असं कारण कसं आपले तेवढं म्हणजे व्हिडिओ कंटेंट पुढपर्यंत पोहोचायला पाहिजे, तेवढे व्ह्यूज झाले पाहिजे, तेव्हा ते बरोबर. पेमेंट येणार. तर त्यासाठी आधी आपली ओळख निर्माण होण्यासाठी तरी हे साईड बाय साईड चालू ठेवा तुम्ही. म्हणजे शॉर्ट्स वर त्यातून- जास्त काम करा. हा, शॉर्ट्स वरती काम करा. तर शॉर्ट्स वरती पण तुमचे व्ह्यूज वाढत असतील, हा. त्याच्यातून पण तुम्हाला मिळणार डॉलर. आणि तिथून सुद्धा सबस्क्रायबर सुद्धा आपल्या वाढायला मदत होते. असं आहे ते. तर आमचा तर सल्ला हाच आहे की तुम्ही मेंबरशिप, सुपर चॅट, सुपर स्टॅग या सगळ्या गोष्टीवरती पण काम करा आणि करेक्ट. व्ह्यूज वरती पण काम करा, तर Views तुमचं वरती पण पेमेंट काम मिळणार. आणि आमचं तरी पेमेंट आले ते पण 2 पेमेंट आलेत. आम्ही विचार पण केला नव्हता जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा, हो, आणि आता really. इथपर्यंत पोहोचलोय. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नक्की सांगू खूप शकतो आनंदाची गोष्ट आहे माहितीये का. हो. आणि जेव्हा आपण कुठेतरी एवढी मेहनत करतो रात्रंदिवस आणि त्यानंतर आपल्याकडे कुठेतरी 2 पैसे येतात ना, मग ते आम्हाला म्हणजे प्रत्येकाला किती आनंदाची गोष्ट आहे. तेच ना. आणि प्रत्येकजण पैशासाठीच कष्ट करत असतो, बरोबर की नाही. आणि खरंच ते आपल्या जेव्हा हातात येतात ना तेव्हा काय सांगू तो, आणि दुसऱ्या देशातून आलेले म्हणजे म्हणतात ना ते डॉलर असतात ते आपल्याला मिळतात ना, तेव्हा तर आनंद अजून खूप वेगळा असतो. वेगळा असतो. नाहीतर तुम्ही सांगा आपण जाणार आहोत का आता US मध्ये जॉब करण्यासाठी, नाही ना. आणि बघा तुम्ही गृहिणी असाल, म्हणजे तुम्ही काही जॉब करत नसाल, हो. तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. आणि बघा ना आपण सर्व त्यासाठी घरची बोलतोय कामं की- करून हे करतो हा, सर्व. करतोय. आणि तुम्ही स्वतःचाच कंटेंट दाखवायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त. जर तुम्ही दुसरे काय व्हिडिओ टाकत असाल इकडून तिकडून, जे त्याने काय उपयोग होणार नाही, त्याने कितपर्यंत चालणार. तुम्ही जर स्वतःचा कंटेंट टाकत राहिले, त्याच्यावरती काम करत राहिले, हळूहळू इम्प्रूव्ह तर आपण होणारच. असं नाहीये की तुम्ही आत्ताच सुरुवात केली लगेच तुम्ही इम्प्रूव्ह होणार. तुम्ही जेव्हा हळूहळू काम करणार त्याच्यावरती. आम्हाला पण आता काही काही गोष्टी माहिती नव्हत्या, हळूहळू माहिती पडल्या आहेत की म्हणजे
काय करायचं, थंबनेल थोडा बहुत कसं काय करायचं लावायचं, हो शॉर्ट्सला पण थंबनेल कसं लावायचं, ह्याच्यावरती पण आम्हाला हळूहळू थोडं आता माहिती पडत खूप काही चाललंय. असतात गोष्टी शिकण्यासारख्या. तर ते तुम्हाला पण हळूहळू माहिती पडेल. माहिती व्हिडिओ पडेल. कधी टाकायचा, अपलोड करायचा, ह्या पण गोष्टी हळूहळू तुम्हाला माहिती पडेल. बरोबर. जेणेकरून आपला ग्राफ कसा वाढत जाईल. तर ते तुम्ही जेव्हा काम करतील स्वतःवर तेव्हाच. आणि म्हणजे म्हणतात ना की व्हिडिओचं कसं असतं ना, जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो तेव्हा जरी म्हणजे असं पटकन वरती गेला ना, म्हणजे म्हणतात ना व्ह्यूज जास्त झाले ना, तर जास्त आपल्याला त्याचं हे असतं आहे की नाही, बेनिफिट benefit असं आहे ते प्रत्येक वेळी. आणि कसं व्हिडिओ हळूहळू चालतोय, मग ते कसं हळूहळू सर्व आणि सबस्क्रायबर वाढवा तुम्ही. सबस्क्रायबर जर वाढले तरच आपले व्ह्यूअर्स वाढणार आहेत. व्ह्यूअर्स वाढणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीवर काम करायचं आहे, तेव्हा कुठे जाऊन युट्यूब वरती आपल्याला पेमेंट मिळणार आहे. पण म्हणतात ना पांडुरंगाच्या आशीर्वादाने, माऊलींच्या म्हणजे म्हणतात ना कृपेने वगैरे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, प्रेम असंच आमच्या पण पाठीशी राहू द्या. सपोर्ट ठेवा कायम तुम्ही. आणि आमचं हे म्हणजे आणि हा माझा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना प्लीज. आणि आमची सुरुवात आहे, म्हणजे असं नाही बोलू की पेमेंट आलं म्हणून आम्ही सगळ्यात झालं आमचं, असं नाही. आमची सुरुवात आहे, पण आम्ही जेवढा अनुभव घेतला तेवढा मी तुम्हाला नव्हते व्हिडिओ बनवणार, पण मला खरंच म्हणाल्या 3-4 ताई आहेत, ते म्हणाले होते ताई खरंच तुम्ही बनवा म्हणून असं सांगितलं होतं आम्हाला, म्हणून मी हा सेकंड वाला बनवला आहे ब्लॉग. नाही तर काय नव्हतं माझ्या मनात बनवायचं. मी चेतन पण म्हणाला ठीक आहे चला बनवूया ना, आता एवढं सांगितलंय तर असं झालं. तर सर्वांनी छान छान कमेंट सुद्धा करा. कोणाला काय प्रश्न उत्तर विचारायचे असतील ती सुद्धा विचारा भरभरून. सर्वांनी तुम्ही युट्यूबर आता बनणं जर ठरवलं असेल तर तुम्हाला काहीतरी मिळणार असेल, त्या अपेक्षेने जर करत असतील तर तुम्ही त्यावर सक्सेस मिळवणार ना. उदाहरणार्थ तुम्हाला काय पैसे मिळवायचे असतील, काय पॉप्युलॅरिटी मिळवायची असेल, त्या हिशोबाने तुम्ही काम करतील तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार. तर तुम्ही त्या दिशेनेच काम करा. जर तुम्ही असं सोडून दिलं की नाही म्हणजे मी बघितली आहेत, म्हणजे म्हणतात ना 16,000 17,000 20,000 युट्यूब सोडून दिलं, युट्यूब सोडलं सुद्धा आहे त्याच्यामध्ये लॉस त्यांचाच झाला. कारण मेहनत फुकट गेली. कारण आपला वेळ एवढा दिला आपण, एवढे दिवस एवढ्या वर्ष, तेच ना, आणि आपण एवढ्या जणांशी बोललो, आपली एनर्जी घालवली, त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे, बेनिफिट केलंय ना तर कंटिन्यू करा ते, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पण तुमच्या व्ह्यूअर्सला, कंटिन्यूस येणाऱ्या व्ह्यूअर्सला, लाईव्हला येणाऱ्या व्ह्यूअर्सला तुम्ही इन्सिस्ट करू शकता, सांगू शकता बाबा आम्हाला सपोर्ट करा, मेंबरशिप घ्या, सुपर चॅट करा, असं तुम्ही पण करू शकता. तरच तुमचं पेमेंट. कारण खूप चॅनल अशी आहेत की म्हणजे म्हणतात ना की 2-3 वर्ष झाली. तुम्ही जर विचार केला नाही मी कशाला सांगू, त्यांना गरज असेल, म्हणजे त्यांना वाटलं तर ते करतील, असं तुम्ही जर याने करतील तर समोरचा नाही करणार. थोडं आपल्याला पण इन्सिस्ट करावं लागेल. कारण कसं आहे, आपण तेवढं पण मोठं असं म्हणजे काय बोलतो, एक सेलिब्रिटी नाहीये की आपल्याला बघून किंवा आपल्या याच्याकडे बघून लगेच आपल्याला कोणतरी छोट्या युट्यूबर साठी सांगतायत. म्हणून काय करायचं आहे ते, तुम्हाला जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय आणि पेमेंट मिळवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. बरोबर. आणि आम्ही पण ह्या केल्यात, करतोय म्हणून काहीतरी आमचं होत आहे. पण ते पण आमचं कसं आहे, आता आहे म्हणून आम्हाला लगेच येणार पुढे तसं पण नाही. आम्हाला अजून पण मेहनत करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते मी, मॉनिटाईज मेन नाहीये, मॉनिटाईज मेन आहे, पण मॉनिटाईज नंतरची प्रोसेस जास्त महत्त्वाची आहे. कारण तिथून सर्व टप्पा चालू होतो. कारण आमचं पण मॉनिटाईज झालंय, त्याच्यानंतर आम्ही किती मेहनत घेतो तेव्हा कुठे आमचा पेमेंट येतं. आणि असे कितीतरी युट्यूबर आहे ज्यांचं मॉनिटाईज पण झालंय पण अजून त्यांचं पेमेंट नाही आलं असेल. हे आम्हाला 20,000-15,000 सबस्क्रायबर आम्हाला काय, ते जर आमचा व्हिडिओ कोणी बघत असतील त्यांना पण माहिती असेल. आणि तसे पण कोण असतील त्यांनी नक्की कमेंट करा, म्हणजे तुमच्या याने दुसऱ्यांना पण कळेल की आपण किती मेहनत घेतोय. 15,000-20,000 सबस्क्रायबर असून सुद्धा म्हणजे ते फक्त व्हिडिओज टाकतायत, लाईव्ह त्यांनी घेतली नाहीये, मॉनिटाईजच त्यांचं चॅनल झालं नाही अजून. म्हणजे म्हणतात ना एवढी मेहनत घेतली तर मग काय उपयोगच झाला नाहीये ना, असं आहे ते. म्हणजे आपण जर करायचं आहे तर मग ते म्हणतात ना पूर्ण जिद्दीने करा, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल, काहीतरी चीज होईल तुमच्या मेहनतीचा. आपला मोबाईल त्याला म्हणजे म्हणतात ना पूर्ण त्याचा वेळ, मोबाईल आपला पूर्ण हे लावतो, माइंड पूर्ण देतो, पूर्ण एनर्जी देतो, वेळ देतो, आपलं आयुष्य पण त्याला देतो, आयुष्याला मेन वेळ आहे ना. आपण नेट किती संपवतो त्याच्या मागे, बरोबर की नाही. आणि त्यानंतर परत शूट करायचं, त्यानंतर व्हिडिओ आपण बनवतो, अपलोड करतो, थंबनेल बनवतो, त्यानंतर पुढे आपण म्हणतात ना की सर्वजण बघतात व्हिडिओ, किती मेहनत लागते त्या सर्व गोष्टींसाठी. तुम्ही जर फक्त असं मनोरंजनासाठी करताय, नाही मी असं टाकतोय सोडून देतोय, मग त्याला हा व्हिडिओ तेवढा बेनिफिट होणार नाही असं आम्हाला तरी वाटतं. कारण जो मेहनत करतो ज्याला बेनिफिट, आम्ही काय केलं, ध्येयच ठेवलं आपल्याला, म्हणजे म्हणतात ना. आणि आम्ही हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला. आम्ही काय केलं माहितीये का, आता कमी ह्याच्यामध्ये आपण कुठून कसं पुढे जाऊ शकतो ते आता आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे कसं, लाईव्ह पण घ्या, आपली एनर्जी जाते त्याच्यामध्ये, घ्या लाईव्ह, नाही असं नाही. पण तुम्हाला जर खरंच फायदा असेल तिथे तरच घ्या, असं माझं तरी म्हणणं आहे. मोठे युट्यूबर आहे त्यांच्यासाठी ठीक आहे की त्यांना 4-5 हजार लाईक्स मिळत आहे, त्यांच्या लाईव्हला 10-12 हजार रुपये, 10-12 हजार म्हणजे म्हणतात ना कंटिन्युअसली तिथे म्हणजे म्हणतात ना पीपल असतात, व्ह्यूअर्स असतात, त्यांच्यासाठी ठीक आहे ते. आपल्यासाठी वगैरे म्हणजे म्हणतात ना कधीतरी घ्यायची लाईव्ह आपल्या सर्व माणसांसाठी, पण सारखं कंटिन्युअसली लाईव्ह देऊन राहणार तर मग ते नाही होणार. तोच वेळ तुम्ही तुमच्या व्हिडिओजला द्या, शॉर्ट्सला द्या, मग बघा तुमचं. आणि कमी मध्ये सुद्धा व्हिडिओ जास्त टाकून तिथे तुम्हाला किती पॉईंट्स मिळतात ते तुम्ही कलेक्ट करायला शिका, असं आहे ना. ठीक आहे, आम्ही आमचा अनुभव तुम्हाला सांगितला आहे. मस्त दिवस होता आमचा आणि हा आठवडा खूप. आणि आम्ही हा व्हिडिओ स्पेशली त्यासाठी बनवलाय, म्हणजे आमचा एक पेमेंटचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी टाकलेला आहे.
त्याच्यामुळे काय परत वेगळं सांगायची गरज नाहीये, काय क्रायटेरिया असतं काय असतं ते हा, सगळ्यांना ते सगळं माहिती पूर्ण आहे. झालेलंच आहे, सर्वांना माहिती असतात, या बेसिक गोष्टी आहेत आता. मॉनिटाईजवरती तुम्ही काम करा नक्की, ज्यांचं मॉनिटाईज नाही झालंय त्यांनी. हो. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तुम्ही बोलता आणि तसं सर्वात करा. महत्वाची गोष्ट मॉनिटाईज होणं महत्वाचं आहे, पण मॉनिटाईज नंतर खरी मेहनत आहे म्हणजे काय सांगू मी म्हणजे तुम्हाला. मॉनिटाईज ही प्राथमिक पायरी आहे असं समजा. हा. आणि तुम्हाला जर म्हणजे बोलतात ना आणि मॉनिटाईज झाल्यानंतर परत ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला तिथे काम करायला. म्हणजे फक्त 10वी पास होऊन चालणार नाही, ग्रॅज्युएशन पण होणं गरजेचं आहे होणं ना. तर गरजेचं तुम्ही आहे. काहीतरी चांगली नोकरी आपण एक काहीतरी वटवृक्ष मिळू लावलाय, बरोबर आहे ना, वटवृक्ष लावलाय बरोबर की नाही, म्हणजे त्या वटवृक्षाला आता आपण पाणी घातलं म्हणजे लाईव्ह तुम्ही घेतली, मॉनिटाईज केलं, बरोबर आहे ना, बहरलं ते झाड, मॉनिटाईज झालंय, पण त्याला फळं कुठून येणार, ती चाकणार कशी आपण, ती फळं कुठून येणार, कशी येणार ते आपण ठरवायची आहेत. आहे की नाही. अशा सर्व गोष्टी आहेत मंडळी. तर सर्वांनी जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर Share करा, करा. सर्वांनी प्लीज लाईक करा, रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, जास्तीत जास्त सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा Hype जर द्या, कोणाला hype द्या. काय माहिती हवी असेल अजून. हाईप द्या मंडळी. हाईप द्या व्हिडिओला. तेच ना. आणि आता मी दाखवते माझे जे पैसे आले ते तुम्हाला, आणि नेक्स्ट आता चेतन काय करणार आहे बघू दे त्या पैशांचं. कारण तुम्हाला तुम्ही बघा, माझा जेव्हा माझा फर्स्ट व्हिडिओ मी टाकला होता ना, अपलोड केला होता माझा फर्स्ट पेमेंटचा, तेव्हा मी त्या पेमेंटमध्ये काय काय घेतलं होतं ते तुम्ही खरंच बघा. मे बी मी ती लिंक इकडे शेअर करेनच, आहे की नाही, डिस्क्रिप्शनमध्ये. तर प्लीज नक्की बघा सर्वांनी मी कुठल्या कुठल्या वस्तू घेतल्या होत्या त्या. आणि आता चेतन ठरवेल नेक्स्ट पेमेंटचं काय करायचं आहे किंवा काय ते सर्व, तर लगेच भेटते तुम्हाला. जरा हिला खाली ठेवू का राहते ही. राहू दे तिला. तर आता ममता आता तिचं पेमेंट दाखवते बघा आलेलं, युट्यूबचं सेकंड पेमेंट. बघा आपल्यासारख्या सामान्यासाठी किती मोठी गोष्ट असते ती. कारण हे बघा मी तुम्हाला दाखवते काय बघा, खरं सांगते मी तुम्हाला रिअली, हे म्हणजे सर्व युट्यूबचं पेमेंट आहे, आम्ही असं नाही वेगळं काही दाखवत नाहीये. हे बघा. आणि खरंच युट्यूब मधून पैसे मिळतात, हे खरं आहे बाबा. पण ते पैसे कसे मिळवायचे ते तुम्ही ठरवा आता. ठरवा. आता कधी जमवायचं. मार्ग कसा हे बघा. मिळवायचा, पण योग्य मार्गानेच करा, पडतील खाली. असं नाही बोलत आहे. हे बघा मंडळी, आता चेतन ठरवणार आहे या पैशाचं काय करायचं आहे ते. हे थांब पिल्लू. आता आम्ही फर्स्ट पेमेंट मध्ये काय काय केलंय ते तुम्हाला आमच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये थांब तुम्हाला पिल्लू, असं बघायला नाही मिळेल. करायचं. हे बघा, हे बघा, एवढं पेमेंट युट्यूब चालेल आहे. हे बघा, दिसतात का तुम्हाला. हे बघा, खरं सांगते मी तुम्हाला, खोटं काही सांगत नाही. हे बघा, दिसतात तुम्हाला. हे बघा, खरं आहे हे सर्व, खोटं नाहीये मंडळी. तर खरंच मिळतात हे आहे. आणि हे कशाला खोटं बोलायचं, सर्व आपल्या मेहनतीचे आहे ते. आपल्या मेहनतीचं पण आहे आणि सगळ्यांच्या सपोर्टचं पण आहे. हे बघा. जर समोर त्यांनी सपोर्ट केला नसता एवढा तर आम्ही पण इथपर्यंत पोहोचलो नसतो. पोचलो नसतो. तेच ना, असं आहे सर्व. तर हे आता पैसे मी चेतनला देणार आहे, आणि ह्याच्या पुढचे सर्व पैसे चेतनचेच असतील. कारण कसं आहे ना, मनी नाही घेत माझ्याकडे, हे घ्या तुमच्याकडे. Actually म्हणताचीच कमाई आहे. आणि तर तुम्ही माझ्याकडे ठेवा. ठेवतोय मी. ऍक्च्युली काय माहितीये का, आम्ही फर्स्ट पेमेंट मध्ये काय काय केलं हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्ही सांगणार नक्की बघा. आहे. हा. आणि या सेकंड पेमेंट मध्ये आम्ही सगळ्यात आधी तर आम्ही विठ्ठलाच्या देवळामध्ये देणार आहोत. तिथेच देते. तिथे आम्ही दर प्रत्येक पेमेंटला आम्ही द्यायचं ठरवलं आहे. युट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं होतं ना हो. मी माझं, तेव्हा मी तिथे गेले होते फर्स्ट टाइम. मी म्हटलं होतं जेव्हा माझं पेमेंट येईल ना पांडुरंगा, तुझ्या इथे मी फुलाची पाकळी देणार, जेव्हा माझं पेमेंट येईल तेव्हा. तर तसं मी ठरवलं होतं, तसं मी म्हणतात ना, शब्द दिलाय तो पाळायलाच पाहिजे आपण, आहे की नाही. तसं मी ते करणार आहे. तर आणि ते देवळामध्ये देणार आहे. पांडुरंगाच्या देणार आहे. त्याच्यातलं काहीतरी थोडंसं. थोडीशी रक्कम. हा. आणि बाकी पैसे मी सेव ठेवणार आहे. कारण कसं आहे, पैसे एकदा खर्च केले तर खर्च होतात. आणि आम्ही ठरवलं आहे काहीतरी असं वस्तूच वगैरे घ्यायची पेमेंट मधून, जेणेकरून ती आठवणीत पण राहील. आठवणीत राहील. तर सध्या काय आता वस्तू मी सध्या बघा घ्यायचं नाहीये. फर्स्ट पेमेंट मध्ये बघा, त्याच्यामुळे सेव ठेवणार आहे. मी माझ्या इथे पांडुरंगाचं फ्रेम आहे, त्याला कंठी घेतली कंठी होती. घेतलेली. त्यानंतर मी असं बाहेर बसतात ना काय, म्हणजे असं मंदिराच्या, त्यांना पण दिले होते त्यांना पण 200 रुपये. त्यानंतर परत एक गोल्डचं पेंडंट घेतलं होतं मी. आणि अजून काय केलं होतं मी चेतन त्यावेळेला. आणि 500 रुपीज मी हे करून ठेवले त्याच्यात, फ्रेम केले फ्रेम हे म्हणजे म्हणतात फ्रेम ना, करून ठेवले ते. हे काय म्हणतात त्याला, लॅमिनेशन Lamination करून ठेवलेलं आहे, ते आहे माझ्याकडे. अजून काय केलं, एवढंच ना. एवढंच. ओके, ते मी दाखवते काय, घेऊन येते 1 मिनिट. कारण लास्ट टाइमला ती नव्हती मी केली त्यावेळेला, आपण मी करून ठेवली कारण ती होल्ड आठवण आहे करा. माझी. एक मिनिट. हे बघा मंडळी, दिसते का तुम्हाला, हे ठेवलेले आहेत मी माझ्या फर्स्ट पेमेंट मध्ये. payment मध्ये. आठवण हे बघा, दिसते तुम्हाला, अशा पद्धतीने ठेवलेली आहे मी करून. तर म्हणतात ना, पैसे लॅमिनेशन केलं की ती नोट हे झाली म्हणजे हा. काय होतं, परत तुम्ही वापरू नाही नाही शकत. वापरू शकत. आम्ही असं मला ठीक आहे, चेतनने सर. मला सांगितलं पण होतं की म्हणजे तिथे जेव्हा गेला होता तेव्हा हे करण्यासाठी लॅमिनेशन. पण म्हटलं ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही, है की नाही. पण माझी आठवण तर राहील म्हणजे हे फर्स्ट first डॉलर मधले. हा. कारण फर्स्ट डॉलर मध्ये सगळ्या मी वस्तू घेतल्या होत्या आणि फक्त हे 500 माझ्याकडे उरले होते, म्हणून त्याचे मी हे बघा असं करून ठेवलं आहे. करून ठेवलेलं. की म्हणजे आठवण माझ्याजवळ आहे कायम, है की नाही. त्याच्यामध्ये अनामिकाचा पण आमच्या खूप हात आहे, त्यामुळे हो. हे पेमेंट अनामिकाचं पण आहे ना पुन्हा. हो, तर म्हणजे चला, मोठा व्हिडिओ जास्त होतो आहे आणि आता हा व्हिडिओ मी इकडे एंड करते आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करा, ममता अनामिका ब्लॉग आणि कोकणी.चेतन. नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा, जास्तीत जास्त हाईप हाईप द्या द्या. सर्वांनी.
आणि कोणाचे काही प्रश्न असतील युट्यूब संबंधी, पेमेंट रिलेटेड संबंधी तर नक्की किंवा मॉनिटायझेशन संबंधी तर नक्की कमेंट करा. नक्की कमेंट करा सर्वांनी आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो. कोणाला रिटर्न असेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करून करा आणि करा. कमेंट करा, मग आम्ही त्यांना रिटर्न देऊ नक्की दोन्ही चॅनेलवर ना. त्याच्यावर धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सर्वांना. तेच ना, राम तुमचं कृष्ण सपोर्ट हरी. प्रेम असंच असंच ठेवा असू द्या. कायम. लव्ह यू ऑल. बाय. बाय. टेक केअर.